कंधे पे मेरा बस्ता चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता बूंदों पे नहीं गहरे समंदर पे आम्ही पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. इथं वरती किल्ला आहे. आमचे सगळे मित्रमंडळी फोटोशूट करत आहेत. ऋषी भाऊ फोटो निकाल रे आपण. एकाने एक फोटो काढली, सगळे 30 फोटो काढणार. बर तू कोणते काढलो फोटो का? हा काढलो का मी? मला तिथं कोण काढली की नाही? अलग काढलो. मग काय स्वतःला युनिक समजून घ्यायला तू? हा मग युनिक समजून घ्यायला स्वतःला. हा हो. बर ठीक आहे. पुरंदर किल्ल्याला आम्ही पोहोचलो. माश्या ऋषी काय पटपट चला. सांगतो तुम्हाला काय म्हटला? पाय फिर घरी तुम्ही येत जा. हा नाही असं एक बघा म्या पायाला लागलंय. पाय मुलगा असं काही कोणी सोबत थांबवणार चक्क समोर मी आणि माझा भाऊ ऋषीच आहेत. आम्ही दोघं सोबत काय आम्ही काय काय मातीचे काय ढेकरा आम्ही. येतं जास्तच आहे थोडासा. हे आहे मुरारबाजी देशपांडे यांचा जे स्मारक आहे ते या गडावर बनवलेले आहे. त्यांचा जो इतिहास आहे तो आपण तिकडून बघू शकता. या गडावर ते सरदार म्हणून या गडावर करायचे होते. या गडाचे किल्लेदार 700 मावळ्यासोबत या गडावर होते. तेव्हा दिलेर खान व जयसिंग आहे पुरंदराला पूर्णीकडून वेढा घातला होता. तेव्हा तो वेढा मोडण्याचा संकल्प जे आहे तो मुरारबाजी यांनी केला. तर 1587 ते 1658 मुघल सरदार जयसिंगराजे व दिलेर खान यांनी 40 ते 50,000 फौजेशी पुरंदराला चारीकडून वेढा घातला. व त्यावेळी सरदार या किल्ल्याचे सरदार होते मुरारबाजी देशपांडे 1000 मावळ्यांसह किल्ल्यावर होते. खानाने पहिले वज्रगड घेतला. 5000 पठाणांसह पाली किल्ल्यावर किल्ला त्या साईडने स्वारी केली. मुरारबाजींनी 700 मावळ्यांसह खानास कडवी झुंज दिली. मुरारबाजींचे शौर्य पाहून खानाने त्यांना आपल्याकडे येण्यास बोलवले. तेव्हा मुरारबाजी हत्तीवर होते. सांगितले मुरारबाजींनी उत्तर दिले, मी शिवाजी महाराजांचा सरदार तुझा कौल घेतो की काय असे म्हणत त्यांनी खानाला असे तीव्र शब्दामध्ये सांगितले. तेवढ्यात खानाने 3 तीर मुरारबाजीच्या पाठीमागून मारले. त्यामध्ये मुरारबाजी हे धारातीर्थी पडले. व त्यानंतर खान त्यांचे शौर्य पाहून असं म्हणाला की ऐसा सिपाही भी खुदा ने बनाया. जेव्हा महाराजांना हे वृत्त कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाबाबत बोलणी सुरू केली. व 1665 साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. असा हा पुरंदर किल्ला याचा इतिहास आहे. बजा या भजी खायला या.
ओळखली बी कसली आवाज काय काढायला ओळखली बी की कहानी कैसे छोड़ दे. चांगले काय आम्हाला कोण पवन सॉन्ग मला वेळ लागली हा दाजी चलत राहिले भजा खाता पवन गाणं म्हणलं नाही म्हणलं फिर खोया मैं तू आता नहीं सपनों से जाता नहीं मिल जाए क्या ही बात थी कामिल हो जाता वही जो भी हो राज तेरा मुझको बताता नहीं मिल जाए क्या ही बात थी कामिल हो जाता वही फुकटची मुगीर बंद कर भाऊ तुझा पत्राचा घर आणि लाकडाचा माळा जळणारे विरोधक अपोजिट डझन या रॅपिंगच्या क्षेत्रात या वाघाचं वजन